नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण सुखाच्या मागे धावतो, पण पदरी दुःखच येतं. आपण विचार करतो की पैसा, घर किंवा पद मिळालं की समाधान मिळेल. पण खरं समाधान कुठे आहे? आजच्या प्रवचनात महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण सांगितलंय. जेथे नाम तिथे राम. आज आपण पाहणार आहोत की संसारात राहूनही पूर्ण समाधान कसं मिळवायचं. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 जानेवारी. जेथे नाम तेथे राम. नामाशिवाय आपण ज्या गोष्टींना खरं मानतो त्या सर्व गोष्टी शेवटी आपल्याला अविश्वासाकडे आणि दुःखाकडेच नेतात. प्रवचनात म्हटलं आहे, मोठमोठी देऊळ किंवा सभामंडप बांधून उपयोग नाही, जोपर्यंत आपल्या हृदयात राम नाही. खरेखुरे सुख कशात आहे तर नामाच्या मस्तीत. जिथे नामाचा अखंड जप चालतो तिथे रामाचा वास असतोच. या व्यतिरिक्त आपण ज्या ज्या गोष्टीत सुख शोधतो तीच प्रत्यक्षात आपल्या दुःखाची कारणे ठरतात. संसार म्हणजे काय? मोह, ममता आणि देहाचा अभिमान हे सगळं आपल्याला गुंतवून ठेवतं. प्रवचन सांगतं, प्रपंचाच्या थोड्याशा सुखासाठी त्या परमेश्वराला अंतर देऊ नका. तुम्ही कितीही वेद वाचले, शास्त्र शिकली किंवा पारायण केली, पण जर तुमचं मन स्थिर नसेल तर समाधान कधीच मिळणार नाही. सर्व शास्त्राचं सार एकच आहे, रामाच्या नामात मन गुंतवावं. आजच्या प्रवचनात एक कळकळीची विनंती केली आहे. मला एक दान द्या, नामापेक्षा दुसरं सुख मानू नका. आपल्याला वाटतं व्यवहार, लौकिक आणि विषयांची आवड महत्त्वाची आहे, पण ह्याच गोष्टी परमार्थाच्या आड येतात. देह आज आहे, उद्या नाही. लौकिक मागे राहणार नाही. मग आपण कशाची चाड धरतोय? फक्त भगवंताचा आसरा घ्या, तोच आपल्याला जन्ममरणाच्या फासातून सोडवेल. नाम घेण्यासाठी देहाला कष्ट घ्यायची गरज नाही. फक्त तुमचं अनुसंधान बिघडू देऊ नका. तुम्ही प्रपंचात तुमची कर्तव्य करा, पण रामापाशी मन ठेवा. रामाने ज्या स्थितीत ठेवलंय त्यात समाधान माना. जे जे घडतंय ते रामाला अर्पण करा. रामा, मी तुझ्यासाठीच जगतोय हा भाव ठेवा. शेवटी इतकंच लक्षात ठेवा, रामाच्या चरणी मन लावा. हीच खरी भक्ती. गुरूंनी दिलेलं नाम तुम्हाला पावन करेल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करेल. याहून दुसरी कोणतीही धडपड करण्याची गरज नाही. आजचा विचार. तुम्ही आजपासून दिवसातला किमान काही वेळ नामस्मरण करायला सुरुवात करणार का? कसा वाटला तुम्हाला आजचा विचार? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड टू ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.